शेवग्याची रस्सा भाजी। ही शेवग्याची रस्सा भाजी खायला एकदम छान लागते व झणझणीत अशी शेवग्याची रस्सा भाजी तुम्ही भातासोबत किंवा ज्वारीच्या भाकरी व कोणतीही भाकरीसोबत खाऊ शकता। चला तर मग तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनलवर। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। चला मग आपण बघूयात आपल्याला इथे काय काय साहित्य लागणार आहे। इथे मी 2-3 शेंगा मोठ्या घेतलेल्या आहेत व त्याचे बारीक काप केलेले आहेत व इथे मी सुके खोबरे घेतलेले आहे थोडे बारीक चिरून व कांदा 2 हे मी चांगले तेलामध्ये परतून घेतलेले आहे। कांदा व खोबरे, कांदा इथे आपल्याला तेलामध्ये चांगला ब्राऊन कलर होतोपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे व इथे 4-5 पाकळ्या लसणाच्या व थोडेसे अद्रक व थोडीशी कोथिंबीर आपल्याला बारीक चिरून शेवटी भाजी झाल्यावर टाकायची आहे। आता इथे आपल्याला खोबरे, कांदा, लसूण, अद्रक हे मिक्सरमध्ये चांगले बारीक करून घ्यायचा आहे। हा मसाला मी मिक्सरमधून वाटून घेतलेला आहे व आपण शेवगाच्या शेंगा पाण्यामध्ये मी थोडेसे धुवून घेतलेले आहेत। आता एका कढईमध्ये आपल्याला थोडेसे तेल टाकून तेल हे गरम झाले की आपण जो मसाला कांदा, खोबरे, अद्रक, लसूणचा वाटला होता तो मसाला यामध्ये टाकायचा आहे। प्रथम मी इथे थोडासा कढीपत्ता तेलामध्ये टाकलेला आहे फोडणीसाठी। नंतर इथे मी आपण वाटलेला मसाला यामध्ये टाकत आहे। आता हा मसाला आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। मसाला हा आपल्याला तेलामध्ये 4 ते 5 मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे। नंतर मी इथे 1 टमॅटो हा बारीक चिरून घेतलेला आहे। मसाला चांगला परतून झाला की आपण जो बारीक चिरलेला टमॅटो आहे तो टमॅटो आपल्याला या मसाल्यामध्ये टाकायचा आहे। आता मी हा टमॅटो या मसाल्यामध्ये टाकत आहे। मसाला थोडा परतून झाल्यानंतर टमॅटो टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे व इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर आपण जो टमॅटो टाकला होता तो यामध्ये थोडासा मऊ होईल, त्यामुळे इथे मीठ टाकायचं आहे व पुन्हा चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आता टमॅटो हा मसाल्यामध्ये चांगला मिक्स झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे चांगला। नंतर आपल्याला यामध्ये घरातले जे आपले मसाले आहेत ते टाकायचे आहे। मी इथे 1 चमचा एवढी हळद व घरातला काळा मसाला 2 चमचा एवढे मी इथे टाकणार आहे। तुम्हाला जेवढे तिखट हवे आहे तेवढे तुम्ही इथे तिखट ॲड करू शकता व 1 चमचा एवढी मी इथे कश्मीरी लाल मिरची टाकत आहे। या मिरचीमुळे भाजीला चांगला कलर येतो। आता हे मसाले टाकून झाल्यानंतर आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचा आहे, चांगला परतून घ्यायचा आहे हा मसाला आपल्याला। तर मसाला चांगला परतून झालेला आहे। आता या मसाल्याचं थोडंसं पाणी आहे वाटलेलं ते मी यामध्ये टाकत आहे व पुन्हा चांगलं मिक्स करून अजून 5 मिनटं हा मसाला परतून देणार आहे। 5 मिनटं हा मसाला परतून झाल्यानंतर आपण जो शेवगा धुवून घेतलेला होता तो शेवगा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। तर शेवगा टाकल्यानंतर आपल्याला हे मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। शेवगा आपल्याला शिजवून द्यायचा आहे, त्यासाठी मी एका मोठ्या ताटलीमध्ये वरती थोडे पाणी ठेवणार आहे व वरती कढईवर झाकण ठेवणार आहे। ताटातले पाणी गरम झाले की आपल्याला ते पाणी या भाजीत टाकायचे आहे। तर हे असे वरती ताटावर मी पाणी ठेवलेले आहे। आता ताटावरचे पाणी गरम झाले होते मी त्यामध्ये टाकलेले आहे। आता अशा प्रकारे आपली ही भाजी रेडी झालेली आहे व शेवगाही आपल्या इथं चांगल्या प्रकारे शिजलेला आहे। आता जी आपण कोथिंबीर घेतलेली होती ती कोथिंबीर बारीक चिरून आपल्याला इथं भाजीवर वरतून टाकायची आहे। अशा प्रकारे तुम्हाला माझी ही शेवग्याची रस्सा भाजीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद।